महाराष्ट्राच्या विधानसभेचा आवार म्हणजे मनोरंजनाचा कट्टा नाहीये आणि म्हणून हे पवित्र सभागृह आहे आणि म्हणून माझी अशी सगळ्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी कशाला आलोय, कुणासाठी आलोय, कुणी आपल्याला पाठवलंय, जबाबदारी कुणाची आहे, सर्व या जनतेने आपल्याला प्रत्येकाला पाठवून निवडून पाठवलंय। 3-3, 4-4, 5-5 लाख मतदार संघातून आपण निवडून आलेलो आहे आणि म्हणून आपण प्रत्येकाने गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि हा मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे की सरकार तर आहे, विरोधी पक्ष देखील, सर्व आमदार देखील जनतेशी ज्यांची नाळ जुळलेली आहे अशा प्रकारचे लोक आहेत आणि असा मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे। खरं म्हणजे डिसेंबर मध्ये थोडी थंडी पडली होती, आता थोडी कमी झाली आहे हा, पण नागपूरमध्ये लंडन सारखं वातावरण असतं आणि काही जणांना वाटतं तशा प्रकारची आनंद आणि पर्यटनासाठी येतात आणि कोणी लोक पर्यटन करून निघून जातात। त्यांना लोकांच्या प्रश्नाशी काही सोयीसुचक बिलकुल राहिलेलं नाही आणि हे त्यांच्या वागणुकीतून या ठिकाणी समोर आलेलं आहे। बघा चांगली, म्हणजे मी असं काय वाईट बोलत नाही, चांगलंच बोलतोय आणि त्यामुळे मगाशी बोलताना देखील लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा उल्लेख केला। आपण काल आमचे सरकार आया बहिणींवर, मुली बाळींवरचा अत्याचार खपवून घेणारं सरकार नाहीये। माय भगिनींच्या संरक्षणाची जबाबदारी आमचीच आहे। जसं लाडकी बहीण योजना आम्ही केली तसं सुरक्षित बहीण योजना देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि म्हणून आज प्रामाणिकपणे त्यांची जबाबदारी, त्यांची सुरक्षा राखण्याचं, त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी देखील आमच्यासारख्या लाडक्या भावांची आहे, हे देखील मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो। बदलापूरच्या घटनेचा विषय निघाला, काय झालं बदलापूरचं, या ठिकाणी आरोपीला लगेच अटक केली, त्याने पोलिसांवर हल्ला केला। पोलिसाची पिस्तूल काय शोभेची काय खेळणं आहे का? आणि त्या प्रसंगी वेळ प्रसंगी ती हातात घ्यावी लागते आणि छोट्या बच्चूवर अन्याय अत्याचार ज्या नराधमानं केला त्याच्या स्वतःच्या दुसऱ्या तिसऱ्या बायकोनी जाऊन पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली, स्टेटमेंट दिलं की हा माणूस ना हैवान आहे। अशा प्रकारच्या नराधमाने हा अत्याचार केल्यानंतर जेव्हा अगोदर काही लोक रेल्वे बंद करून ट्रॅक मध्ये येऊन 8 तास 10 तास रेल्वे बंद केली, पाळी पाळीने लोक तिथे जात होती, गट्ट्या गट्ट्याने लोक जात होती आणि तिथे म्हणत होती त्याला आणा आम्ही फाशी देतो, त्याला आणा आम्ही फाशी देतो। आणि पोलिसांनी जेव्हा त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला, 2 लोक पोलीस जखमी झाले, त्यावेळेस पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याला ढगात पाठवलं।